रोज ढकलायचं आणि रोज आम्ही पाणी प्यायचं अशी आमची परिस्थिती इकडे. लोकांना काय बोलून काय उपयोग नाही. कुठलाही व्यक्ती असल्यावर कुठलाही माणूस असू द्या, इथे कोणी येत नाही. ज्या दिवशी शेतकऱ्याला पाणी येत नाही तो बिचारा कुत्र्यासारखा धावत येतो आणि वाघासारखा पळत जातो पाणी आलं की नाही आमच्या वावरात बघायला. पण इथं आम्हाला ढकलून आणि वायर चोरीला जाऊन आम्ही थकलो. असं वाटतं की त्या मोटरीला आग लावा एखाद दिवशी, अशी परिस्थिती आमच्याकडे निर्माण झाली. आमदार म्हणतात मी पाणी जुलैपर्यंत कमी पडू देणार नाही. आमदार आता थांबवलं तर ठीक आहे ना, नाही थांबवलं तर आमदार काय करणार त्याला. यंदाच्या वर्षी धरणामध्ये पाण्याचा साठा जरी चांगला असला तरी आताच्या तारखेला म्हणजे आजच्या तारखेला कोकणी प्रकल्पामध्ये अवघं 24% पाणी शिल्लक आहे. येडगाव धरणामध्ये मार्च एंडला 19% पाणी शिल्लक आहे. मागच्या वर्षी याच तारखेला येडगाव धरणामध्ये 47% पाणी साठा होता. आज आपण पाठीमागं पाहतोय हे सगळे शेतकऱ्यांचे जे कृषी पंप आहेत याचे फुटबॉल उघडे पडलेले आहेत. शेतकरी यंदाच्या वर्षी खूप अडचणीमध्ये येणार आहे. तालुक्याचे आमदार विधानसभा सदस्य शरद सोनवणे म्हणतात मी पाणी कमी पडू देणार नाही. तर त्यांचं नियोजन असेल माहीत नाही, परंतु आजची परिस्थिती धरणामध्ये म्हणजे येडगाव धरणामध्ये अवघं 19% पाणी साठा शिल्लक आहे. हे धरण जे आहे हे स्टोरेज आहे. कदाचित डिंबे धरणामध्ये पाणी पुन्हा येऊन वाढू शकेल, पुढचं माहीत नाही. परंतु मे महिन्यामध्ये पुन्हा पूर्व भागातील तालुक्यांसाठी पाणी सोडावं लागणार आहे. आजची परिस्थिती अडचणीची आहे. मागच्या वर्षीसुद्धा याच ठिकाणी आपण आलो होतो मे महिन्यामध्ये. त्यावेळेला इथल्या सगळ्या कृषी पंपांचे कनेक्शन सोडलेले होते. त्यावेळेचे आमदार अतुल बेनके यांनी अधिकाऱ्यांना सांगून कनेक्शन पुन्हा जोडलेले होते. या परिसरामध्ये टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात असते आणि प्रामुख्याने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिक गेल्यात. या लोकांची अपेक्षा का पाणी आम्हाला मिळायला हवं. आता परिस्थिती काय तुमच्या समोर आहे व तुम्ही काय सांगाल? तर धरणाची परिस्थिती आपण पाहतोय, सगळे कृषी पंपांचे फुटबॉल उघडे पडलेले आहेत. काय मागच्या वर्षी परिस्थिती, आताची परिस्थिती तुमच्या दृष्टीनं काय? मागच्या वर्षी पाण्याचा साठा उपलब्ध जास्त होता. यंदा मार्चच्या एंडलाच जर आपल्याला अशा परिस्थितीला सामोरं जायचं आहे, पण पुढचं नियोजन प्रशासनाने, अधिकाऱ्यांनी आणि आमदार जुन्नर तालुक्याचं एक नेतृत्व म्हणून आमदारांनी सुद्धा लक्ष घालणं वेळेत गरजेचं आहे. नंतर काय होतं, पाण्याचा साठा मे नंतर प्रॉब्लेम येतो. जून जर पर्जन्य उशिरा झालं तर ते 15 दिवससुद्धा कठीण होतं शेतकऱ्यांना. नंतर गेल्या वर्षीसारखी परिस्थिती यायला नको. वीज बिल कट करणं किंवा काही दिवस मोटारी रोटेशनमध्ये थांबवा, लाईट कमी जास्त होणं. तर अशी वेळ येण्याच्या अगोदरच सर्वांनी सावध व्हावं आणि कमीत कमी थोडाफार स्टॉक ठेवायला पाहिजे. फारच आता जर 19% त्यातलं 10% समजा डेड स्टॉक असेल, 9% पाणी साठा शिल्लक आहे सर्व शेतकऱ्यांचं. आणि अशा वेळेच्यात बोलू नये असं चिंतू नये, पण केबल चोर असतात, त्यांना जर अशा एवढ्या केबली दिसल्या ते काय एका रात्रीत येऊन शेतकऱ्याचं प्रत्येकाचं 10-10 हजाराचं नुकसान करून घेऊन जातील. आणि पुढं शेतकऱ्याला ते चॅलेंजेस आहेत, ते खर्च करायचे, प्लस रोज येऊन ती मोटर चेक करणं गरजेचं आहे. ते करू आम्ही जबाबदारीनं. पण इथून पुढचा स्टॉक ह्या प्रशासकीय अधिकारी आणि सरकारनं तो मेंटेन करावा असं आमची विनंती राहील शेतकऱ्यांच्या वतीनं. आधी पाण्याची पातळी खाली होत चाललेली आहे. म्हणजे तुम्हाला पंप खाली घ्यावे लागतात, पर्यायाने केबल वाढवावे लागते, पर्यायाने काळे पाईप वाढवावे लागतात. कसं सगळं नियोजन करतं? करावं लागतं. आता शेती धर्म आहे आपला, काळ्या आईची सेवा करतो आम्ही. खर्च करावाच लागतो, नाईलाज असतो कुठूनही. पण ते सोने गहाण ठेवणे, कुठूनही पण सोसायटी काढणे, प्रत्येक शेतकरी ते नियोजन ते पहिलं करतो. पाणी आहे तर शेती. आता दुसरा विषय असा का खूप उशीर व्हायच्या आधी सर्वांनी जागं व्हावं. शेतकऱ्यांनी जागं व्हायच्या आधी प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच जागं व्हावं आणि या धरणाचं थोडं तरी पाणी ठेवावं, जेणेकरून आणि पुन्हा ओरड यायला नको का आम्हाला पाणी नाही, हे नाही, वरती पाणी नाही आहे ना. प्रकल्पात किती पाणी आहे आता त्याचा अभ्यास करून 24% पाणी. मग गेल्या वर्षीपेक्षा खूपच भयावह स्थिती मला यंदा. माजी आमदार अतुल बेनके असं म्हणायचे की 5 वर्ष मी लोकांना पाणी पुरवायला कमी पडलो नाही. पर्जन्याच्या हिशोबाने धरणं सगळी फुल झाली यंदा, गेल्या वर्षी पण फुल होती. परंतु मला वाटतं काहीतरी नियोजनात चूक होतेच. ज्यावेळेस आपण पाणी सोडतो पूर्व पाट्यात त्यावेळेस एकतर त्याचं प्रमाण चुकतंय, काहीतरी आकडेवारी काहीतरी किंवा अधिकाऱ्यांकडून काहीतरी हिसाबात गोंधळ होतोय, म्हणून ही शेवटी अशी वेळ येते आपल्याला पाहायला. आणि जर धरण उशाला कोरड घासायला अशी वेळ येऊ देऊ नये प्रशासनानं सुद्धा, सर्वांनी त्याची सावध राहिलं पाहिजे. आता तुमच्याकडे टोमॅटोची लागवड अधिक प्रमाणामध्ये असते. जर पाणी एवढं कमी होत गेलं, आता डिंब्यात सुद्धा पाणी कमीच आहे, पुढे पाणी थोडंफार इकडे येईल, पुन्हा उन्हाळ्यात खाली पाणी जाईल. पुढच्या साधारण मेमध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाणी प्रचंड कमी होण्याची दाट शक्यता आहे.
टोमॅटो पिकाचं कसं नियोजन असेल? गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाचे उन्हाचं दाट जास्त आहे असं हवामानविषयक सांगतात. तर तशी परिस्थिती आली, बाष्पीभवनाचा वेग वाढणार, मग त्यावेळेस आणखीन त्रास चालू होणार सगळ्यांनाच. कारण बाष्पीभवनाचं तुमच्या शेतातलं 5-10% पाणी उडून जाऊ शकतं. तुमचा अंदाज सगळे गणिती अंदाज सगळे चुकू शकतात. आणि इथे किती कृषी पंप असतील? 200 टोटल असेल, इंदिरानगर आणि इथं दोन्ही मिळून. तर ते सर्व शेतकरी याच्यावरच डिपेंड राहतात. काही भाग हा खडकाळ आहे, येडगाव आणि निर्वासित गाव आहे. जिथं जागा मिळेल किंवा खडकाळ भाग पट्ट्यावरती 4 दिवस पाणी नसेल तर ती पिकं जळून जाण्याची शक्यता आहे. भाऊ तुम्ही काय सांगाल? काय आत्ता ढकलली मोटर, आणि हे जर आवश्यक करायचं असेल आत्ता सुरुवात होत असेल तर मे महिन्यापर्यंत, एप्रिल, मे, जून, जुलै तोपर्यंत शेतीच राहणार नाही, शिल्लकच नाही राहणार काहीच. काय करायला पाहिजे? आता प्रशासकीय अधिकारी आहेत, हे मोठे राजकीय नेते आहेत, यांनी थोडंफार तरी इथे लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक वेळी गेल्या वेळीसुद्धा लाईट तोडायला आले होते, त्यावेळी आम्ही तिथे 2-3 दिवस बसलो कॉलनीला. दरवर्षी जर तेच करावं लागत असेल आमच्या जमिनी जाऊन आमच्या गावातल्या, तर साहेब त्या धरणाचा उपयोग काय? निश्चित आहे, येडगावकरांनी या धरणासाठी आपल्या जमिनी दिल्या, त्याचा त्यांना आर्थिक मोबदला मिळाला असेल, परंतु शेतीला 12ही महिने पाणी मिळावं अशी त्यांची अपेक्षा असते. धरणामध्ये अवघा 19% पाण्याचा साठा आहे. डिंबा धरणामधून नंतर पाणी येईल किंवा अजूनही फ्लो चालू असेल, परंतु या धरणामधून अजूनही खाली पाणी सुरूच आहे. हे पाणी जर बंद झालं नाही तर या धरणातलं पाणी अधिक प्रमाणामध्ये कमी होईल. विधानसभा सदस्य शरद सोनवणे, लोकसभा सदस्य डॉक्टर अमोल कोल्हे यांनी इकडे लक्ष घालण्याची गरज आहे. त्याचबरोबर जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनीसुद्धा काळजी घ्यायला हवी. पूर्व भागातील आमदार, खासदार, त्याचबरोबर तिकडचे मंत्री, ही सगळी मंडळी पाणी पळवण्यासाठी तयारीमध्ये आहे. विद्यमान लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे. जर अवघा 19% पाणी साठा शिल्लक असेल म्हणजे उपयुक्त आणि मृत धरून, तर अवघड परिस्थिती आहे. अजून एप्रिल आहे, मे आहे, जून आहे आणि जुलैचे काही दिवस जाणार आहे. ह्या धरणामध्ये 19% पाणी साठा, तुमच्या माणिकडो धरणामध्ये अवघा 6% पाणी साठा आणि एकूण कुकडी प्रकल्पाच्या धरणामध्ये अवघा 24% पाण्याचा साठा आहे. आम्ही बातमी करताना आम्ही असं काहीतरी कोणाची सुपारी घेऊन बातमी करतो आहे किंवा तालुक्यामध्ये वेगळं काही चित्र दाखवतो आहे अशी वस्तुस्थिती नाही. या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी शिल्लक असायला हवं. ज्यांनी जमिनी दिल्या, ज्यांचे योगदान आहे, त्यांच्या शेतामधील पिकालासुद्धा पाणी मिळायला हवं. याबाबतचं लक्ष विधानसभा सदस्य शरद सोनवणे, लोकसभा सदस्य डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पक्षातली जी मंडळी आहेत, म्हणजे माजी आमदार अतुल बेनके, भाजप नेते आशाताई बुचके, विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत मतांचा जोगवा मागायला येता. ठीक आहे, मतदारांनी तुम्हाला नाकारलं असेल, परंतु शेतकऱ्यांशी तुमची नाळ जुळलेली आहे. परिस्थिती गंभीर आहे. योग्य वेळी पाऊल उचला. जर यंदाच्या वर्षी पाणी कमी पडलं तर शेतकऱ्यांचा उद्रेक मात्र जास्त प्रमाणात पाहायला मिळेल. प्रचंड उन्हाळा आहे, उकाडा असाही आहे. पाण्याचं बाष्पीभवन अधिक प्रमाणामध्ये होते. पूर्व भागामध्ये पाणी जास्त प्रमाणात जाण्याची शक्यता आहे. आमदार सोनवणे म्हणत आहेत मी पाणी कमी पडू देणार नाही, परंतु जर धरणात पाणी राहिलं नाही तर पाणी मिळणार कसं, याबाबतची दखल घ्या, योग्य नियोजन करा. अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक यंदाच्या वर्षी अधिक प्रमाणात पाहायला मिळेल. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, येडगाव. गेल्या वर्षी पण असं पाणी खाली सोडलं होतं, तेव्हा इथे आरडाओरडा झाली होती आपली सगळ्यांची. कनेक्शन पण सोडली होती. स्टॉप बंद, ते म्हणजे पूर्ण बंद केलं होतं. आताही तीच परिस्थिती होणार, खाली बंद करणार, परत पाणी साठत महिना जाणार. कुठला होता हा? महिना कुठला आहे हा? मार्च महिना आहे. हा, मार्च महिन्यामध्ये अशी परिस्थिती आहे. एप्रिल मे 2 महिनेच काढायचे. मागच्या वर्षी कुठल्या महिन्यात अशी परिस्थिती झाली? मेला. मार्च मध्ये नाही, मे महिन्यात ना. मेला झालेलं. मग हा कुठला महिना आहे? हा मार्च आहे. मग मे महिन्याला किती अवकाश आहे? 1.5 महिना आहे. मग आता काय परिस्थिती आहे? आपण थांबणार ना, आता काय करणार त्याला? आता सगळे तर तसंच आहे, वरून आदेश आल्यावर ते करणारच तसे. वरून पाणी एखाद्या धरणातून सोडलं तर नाही, पाणी चालू आहे वरच्या धरणात. अर्धा एक आता डिंबेमधून चालू आहे. माणिकडोह मध्ये अवघा 6% पाणी साठा आहे. वरून पाणी येते तर खाली काय तुमची मागणी काय असेल? काय नाही, पाणी थांबावं खाली जरा, आणि जरा इथं साठा होऊ द्या आम्हाला.
म्हणजे आम्हाला शेती करता येणार. बाकी काय दुसरा पर्याय पूर्व नाही. भागाचं बघण्यापेक्षा थोडंसं हा, पश्चिम भागात पश्चिम भागात आहे. बघितलं पाहिजे. पूर्व भागाचं म्हणजे पूर्व भागातील तालुक्यांचं. थोडं आम्हाला पाणी पूर्व पाहिजे. भागात तालुक्याकडे पण लक्ष थोडंसं द्या. स्थानिक- आणि हा त्रास केवळ शेतकऱ्यांना नाही, पाणी पिणाऱ्यांपासून पिणाऱ्यांपासून सगळ्यांनाच त्रास सगळ्यांना होणार आहे आहे. नारायणगावची पाण्याच्या लाईन सुद्धा इकडूनच आहे. इथूनच आहे. म्हणजे सर्वांवरती हा प्रादुर्भाव होणार आहे. तर शेतामध्ये काय पिकं आहेत? आता तर दरवर्षी मी धाना लावतो. ह्या परिस्थिती बघून काही नाही, फक्त ऊस लावायचं आणि गप्प बसायचं. आपल्याला आठवड्यात एकदा पाणी भरायचं, ते पण ढकलायचं मोटर आतमध्ये. असं या तुम्ही आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग काढा ढकलताना, खरं सांगतो आम्हाला पण बरं वाटेल. नाही आता काय तुम्ही न बोलवता मी इथं आलेलो आहे. ठीक आहे, मला या अचानक- विषयाचा अचानक तुम्ही सेन्स मला आहे. अचानक नाही, भेटलात. नाही, नाही. बरं. त्याबद्दल खरंच धन्यवाद. धन्यवाद. कारण मला- बोलवून सुद्धा न येणारे भरपूर शेतकऱ्यांची आहेत. व्यथा तुम्ही न मांडावी. बोलवता तुम्ही हा. शेतकऱ्यांची व्यथा तुम्हाला कळल्यानंतर इथं आलात. आणि तुम्ही ज्या त्याबद्दल पद्धतीने खरंच सगळ्यांना धन्यवाद. विनंती केली, हा. त्यांनी खरोखर जुन्नर तालुक्याच्या पाणी नियोजन बैठकीत आज किंवा जुन्नर नियोजन कृषी कोण उत्पन्न- कोण आहे त्यांनी कृषी क्षेत्र सर्वांनी आहे एक आपलं. विचार केला पाहिजे. हा, त्यामुळे काय आपण जास्त हे नाही करू शकत त्याच्यामध्ये. आता खाली जर थांबलं तर पाणी आपल्याला 100% पाणी इथे आपल्याला मिळेल, पण खालचं चालू आहे पाणी आणि इथून वरनं बंद आहे. मला वाटतं पाणी 5 दिवसापूर्वी मी बघितलं पाणी चालू आहे आपल्या ह्या पाटाला. जे कुठली पाटाचं प्रकल्प नाही. अधिकारी येडगाव धरणावर जे हा. अधिकारी असतील यांनी सुद्धा कायम टचमध्ये सूचना दिल्या पाहिजेत. आता 20%, 30% हा. ते काय फीडबॅक देतात नाही देतात, आता ते काय आपल्याला काय सर्वसामान्य शेतकऱ्याला कल्पना काय नाही. कल्पना नाही नसते. नाही, जे पाणीपट्टी भरतायत त्यांना तरी कम से कम मेसेजिंग सिस्टीम करा. हा. तुम्ही एवढी आज एवढा पाणीपट्टी stock, घेतायत उद्या एवढा आमच्याकडून, तर ती एक माहिती येऊ द्या आम्हाला का बाबा एवढा साठा शिल्लक आहे, एवढा तुम्हाला भेटेल. कारण शेती काय 2-3 महिने करण्यासारखी गोष्ट आहे. एका दिवसात तुम्ही पाणी बंद कराल, एका दिवसात शेती बंद एका होणार नाही, तो पिकाला काय एका कारखाना दिवसासाठी पाणी नाही नाही लागत ना. 3 महिने 4 महिने घेतच एक पीक कुठलं पण. साधे सोपे धना जरी घेतला तर 1.5-3 महिने आम्हाला लागतंच, 2.5 महिने. मग त्याला पाणी तर लागणारच आम्हाला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.